नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्हाला फवारणी पंप चार्जिंगवरला फवारणी पंप ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्याचा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण सविस्तर अशी माहिती सांगणार आहे। सर्वात पहिल्यांदा आपल्याला गुगल क्रोमवरती यायचं। गुगल क्रोमवरती आल्यानंतर आपल्याला महाडीबीटी फार्मर इथं आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो इथं लॉग इन करून घेतल्यानंतर आपल्याला इथं आधार नंबर आणि किंवा त्याचा युजर आय डी पासवर्ड इथं टाकून घ्यायचं। इथं आपल्याला युजर आय डी आपण इथं टाकणार आहे। युजर आय डीनं आपण लॉग इन करूयात। युजर आय डी टाकल्यानंतर त्याचा पासवर्ड टाकायचा, त्यानंतर खाली कॅप्चाला टाकून लॉग इन इथं करायचं। तर मित्रांनो इथं आपण इथं कॅप्चा युजर आय डी पासवर्ड टाकलेला आहे, त्यानंतर लॉग इन आपल्याला करायचं आहे। इथं लॉग इन केल्यानंतर इथं आपल्याला अर्ज करा अशा बाबी दाखवल्या जाईल। आपण पहिलं ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं असल्यामुळे आपल्याला इथं नवीन रजिस्ट्रेशन करायचं नाही, डायरेक्ट लॉग इन होणार आहे। त्यानंतर आपल्याला अर्ज करा या पर्यायावरती इथं क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला असे बरेच ऑप्शन दाखवले जाईल। तिथं कृषी यांत्रिक अवजारं, परत सिंचन साधने सुविधा, परत बियाणे, खते, फलोत्पादन, सौर कुंपण योजना। त्यानंतर मित्रांनो ह्यामध्ये आपल्याला 1 नंबरला यायचं आहे कृषी यांत्रिकीकरण अवजारामध्ये इथं आपल्याला बाबी निवडा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। बाबी निवडा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला त्यानंतर मुख्य घटक इथं तुम्हाला निवडायचा आहे। कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य, त्यानंतर इथं तपशील निवडायचा आहे। ट्रॅक्टर चलित, पॉवर टिलर चलित, परत प्रक्रिया संच, पॉवर टिलर, बैल चलित, मनुष्य चलित, स्वयंचलित। तर इथं मित्रांनो आपल्याला फवारी पंप मनुष्य चलित असल्यामुळे मनुष्य चलित असा अवजार निवडायचा आहे। त्यानंतर इथं यंत्रसामुग्री तर निवडायचं आहे। इथं आंतरमशागत, परत इतर अवजारे, कल्टिवेटर, कापणी यंत्र, चिखली यंत्र, टोकन यंत्र, नांगर, पेन यंत्र, पीक संरक्षण, तर फवारेचं ग्रास म्हणजे कडबाकुट्टी, मळणी यंत्र। इथं आपल्याला फवारणी पंप इथं पिकाचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला फवारणी करावी लागते, त्यासाठी पीक संरक्षण अवजार इथं निवडायचं आहे। त्यानंतर इथं आपल्याला असे बरेच ऑप्शन दाखवले जाईल तुम्हाला। पॉवर नॅपस्कॅप स्पेअर, त्यानंतर तुम्हाला पॉवर नॅपस्कॅप, बॅटरी चलित फवारणी पंप कापूस, परत बॅटरी संचलित फवारणी पंप गळीत धान्य, बरेच ऑप्शन दाखवले जाईल इथं। तर तुम्हाला इथं गळीत धान्यासाठी आपल्याला बॅटरी पंप निवडायचा आहे, त्यामध्ये इथं क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं अटी शर्ती लागू असतील तर इथं राईट करायचं आहे आणि जतन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। जतन या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं मनुष्य चलित अवजार इथं तुम्हाला खाली दाखवलं जाईल। इथं आल्यानंतर तुम्हाला 1 नंबर पेजवर यायचं आहे मुख्य पृष्ठावर, आणि त्यानंतर मित्रांनो इथं आल्यानंतर आपल्याला अर्ज सादर करा बाबी निवडाच्यावरती अर्ज सादर करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं एक टॉपअप दाखवला जाईल। आपण आपल्या पसंतीचे सर्व बाबी निवडल्याची खातरजमा करा। अर्जात आणखी काही समावेश करत असेल तर मेनूवरती जाऊन तुम्हाला क्लिक बटन अन्यथा अर्ज सादर करा या बटनावरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो सर्व आता पहिल्यांदा आपल्याला आपल्याला इथं क्लिक करायचं आहे। पहाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं प्राधान्यक्रम इथं निवडून घ्यायचा आहे। आपण एक अर्ज केल्यामुळे आपल्याला इथं मनुष्यचलित अवजारासाठी क्लिक करायचं आहे, तिथं या अटी शर्तीला क्लिक करायचं आहे आणि अर्ज सादर करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो अर्ज सादर करा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं एक पेमेंट करावं लागणार आहे। 23 रुपयाचं ते पेमेंट केल्यानंतर तुम्हाला एक SMS येईल, अर्ज सक्सेसफुली युअर सबमिटेड असं SMS आल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज सादर केला असं गृहीत धरण्यात येईल। तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते आपल्याला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि तुम्हाला अजून कुठल्या अवजाराचं ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे त्याबद्दल मला कमेंटमध्ये सांगा, त्यावर मी तुम्हाला व्हिडिओ बनवून आपल्या शेतकरी कृषी मित्र या चॅनलवरती अपलोड केला जाईल। धन्यवाद।